घटस्थापनेला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग जुळण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या संकल्पनेतून शिवाजी पार्कात जिमखान्याची निर्मिती 22 सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण। जरांगेंच्या पायाशी जाणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार भुजबळांचा इशारा, तर मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा, जरांगेंचं आव्हान। हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। नागपूरसह छत्रपती संभाजीनगर हिंगोलीमध्ये आंदोलनं, बंजारा समाजाकडून पारंपरिक वेशभूषेत निदर्शनं। दिवाळीनंतर 3 टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका होणार। महायुतीमध्ये अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकृत चर्चा नाही, शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग राहील, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव। याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जातं असा आरोप। मंत्री जनतेची गाऱ्हाणी ऐकू शकतो, माझ्या जनता दरबाराच्या विरोधात कुणी याचिका केली असल्यास काही हरकत नाही, भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया। जेनझींनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे, ही राहुल गांधींची भाषा अर्बन नक्षलवाद्यांसारखी। मात्र भारताची जेनझी जनरेशन संविधानाला मानणारी, फडणवीसांचं प्रत्युत्तर। जून ते ऑगस्टच्या दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर। संबंधित शेतकऱ्यांना लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यांमधल्या 654 महसूल मंडळांना फटका, पंचनामे करण्याचे आदेश दिले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार, अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन।